नमस्कार, मी शिल्पा। पाकिस्तानी पंतप्रधानाचा शरीफ कबूलनामा या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पहलगाम हल्ल्यानंतर भारताचं ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानाला चोख प्रत्युत्तर दिले। पाकिस्तानचं मोठं नुकसान केलंय, पण उलट्या खोपडीच्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपणच भारताचं सर्वात मोठं नुकसान केल्याचा दावा केलाय। त्यांचं वक्तव्य असं होतं की आम्ही भारतीय सेनेच्या तोफांना असं नष्ट केलंय की भारत कायम लक्षात ठेवील। भारताचं लष्करी तळ S-400 सारखी सुरक्षा प्रणाली देखील नष्ट केली आणि महत्त्वाचं हवाई तळ आम्ही क्षणार्धात नष्ट केलंय। या खोटरडेपणाचा कळस गाठणाऱ्या पाकिस्तानचं पितळ उघडं पाडण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या महत्त्वाच्या अशा आदमपूर हवाई तळांवर जाऊन तिथल्या हवाई दलांच्या कर्मचाऱ्यांशी, सैनिकांशी संवाद साधला, अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली, स्फूर्तिदायक भाषण केलं। आदमपूर हवाई तळाला कोणतंही नुकसान झालेलं नाही आणि S-400 सुरक्षा प्रणालीला काडीचाही धक्का लागलेला नाही हे त्यांनी जगाला दाखवून दिले आणि पाकिस्तानाचा खोटरडेपणाचा बुरखा फाडताना अवघ्या जगांनी पाहिले। यातूनच स्वतःचा खोटरडेपणाचा आणि अशिक्षितपणाचं दर्शन पाकिस्तानने अवघ्या जगाला घडवले। हाच तो पाकिस्तान आहे जो कालपर्यंत आमचं काहीही बिघडलं नाही असं म्हणत जगाला मूर्ख बनवून विजय साजरा करीत होता। या खोटारडेपणाची चांगली चपरक पाकिस्तानला बसली आणि आता तोच पाकिस्तान आपल्या झालेल्या नुकसानीचं आणि मानहानीचं कबुली जबाब देतोय। आता तो म्हणतोय की खरंच आमचं नुकसान झालंय। दरम्यान पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। यात ते ऑपरेशन सिंदूरच्या यशाची कबुली देत असून शरीफ यांनी स्वतः याबाबत खुलासा केलाय, ज्यामध्ये पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसमोर आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांसमोर त्यांनी कबूल करीत सांगितलंय की भारताने नूर खान एअरबसवर अचूक हल्ला केला होता। पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पुढे असंही कबूल केलंय की भारताच्या प्रत्युत्तराच्या हल्ल्यात आमचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त झालेत, विशेषतः नूर खान हवाई तळाचेही यात मोठे नुकसान झाले। ते पुढे म्हणाले की 9 आणि 10 तारखेच्या मध्यरात्री सुमारे 2:30 वाजता जनरल आसिफ मुनीर यांनी मला फोनवर सांगितले की पंतप्रधान साहेब, भारताने नुकतेच त्यांच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सोडलंय। त्यापैकी एक नूर खान एअरबेसवर पडलं असून काही भागातही पडलं आहे। नूर खान हा एक सामान्य एअरबेस नाही, तर पाकिस्तानचं VVIP आणि उच्चस्तरीय लष्करी विमान चालकाचं केंद्र असून इस्लामाबादच्या जवळ असल्याने आणि त्याच्या दुहेरी भूमिकेमुळे हे एअरबस पाकिस्तानच्या सर्वात संवेदनशील एअरबेसपैकी एक होतं आणि तेच भारताने नेस्तानाबूत केलंय। पाकिस्तानी पंतप्रधानाचा हा व्हिडिओ आता सर्वत्र प्रदर्शित झाला असून पाकिस्तानचा हा शरीफ कबूलनामा आता अवघ्या जगासमोर आलाय। अशाच बातम्यांसाठी आणि स्पेशल रिपोर्टसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।